कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जावई बाबू, तुमची ऑफिसची कामं काही संपतच नाही तो। हो झाली का तुमची झोप आई? दुपारी झोपायची सवय नाही मला, पण यांचा छान डोळा लागलाय। दिवसभर तुम्ही इतक्या दमता तरी तुम्हाला दुपारी झोपा असं वाटत नाही का? नाही, तशी सवयच नाहीये मला। आणि कसं आहे ना जावई बापू, अहो दुपारी झोपलं ना की रात्री नीट झोप लागत नाही। वयोपरत्वी एवढं माझ्या लक्षात आलेलं आहे। आणि तसंही अहो घरात काही कामं संपत नाही, 4 कामं हाताशी असतातच। हो खरंय, म्हणूनच मी तुम्ही सगळे झोपल्यानंतरच काम करत बसलो होतो। जानू, जयंत, हे घ्या, फ्रुट्स खाऊन घ्या। हा जानू, तुझ्याशी जरा बोलायचं होतं। काय ग? जानू, तू खरंच तुझं घर अजून पूर्णपणे पाहिलेलं नाहीयेस? ते कसं आहे ना आई, माफ करा जावई बापू, मी प्रश्न जान्हवीला विचारला आणि उत्तर तिनेच द्यावं अशी माझी अपेक्षा आहे। आई, मी जानू, अगं काय काय विचारते मी? तू खरंच अजून तुझं घर पूर्णपणे पाहिलेलं नाहीयेस? हो आई, मी अजूनही हे घर पूर्णपणे पाहिलंच नाहीये। अगं काय बोलतेस तू? लग्न करून या घरात येऊन तुला किती दिवस झाले? एव्हाना घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यावर तुझा हात फिरला पाहिजे होता, आणि तू म्हणतेस की तू पूर्ण घर अजून पाहिलेलं नाहीयेस? जावई बापू, अहो काय बोलते ही? ते सांगितलं नाही, जान्हवी घरी आल्यापासून ती तिच्या परीक्षेच्या अभ्यासात इतकी बिझी झाली की लॉन, टेरेस, स्विमिंग पूल हे सगळं बघण्याचा वेळच नाही मिळाला। परीक्षा संपून तर बराच काळ लोटलाय। जानू ना नोकरी करत ना घराबाहेर कुठे जा। मग अहो साधी गच्ची पाहिली नाही असं म्हणाली, म्हणून जरा आश्चर्य वाटतंय। आई, अगं आपल्या घरी तरी कुठे आहे गच्ची? आणि मला कुठे एवढी सवय आहे गच्चीवर जायची? आणि मी घरी नसताना जान्हवीने टेरेसवर जाणं मला फार रिस्की वाटतं। ही दोघं जी काही कारणं सांगतायत ना, फारशी पटत नाही आहेत मला। का कुणास ठाऊक कसं वाटतंय काहीतरी चुकतंय। तुमचंही बरोबर आहे, पण तरी मला वाटतं आता बराच काळ झाला नाही का जानू तू या घरात आलीस? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।